संख्या वाचन आपलं काय घ्यायचंय मग संख्या वाचन करायच्या म्हटल्यानंतर आपल्याला जवळपास लाखापर्यंत कोटीपर्यंत अब्जापर्यंत दशअब्जापर्यंत त्याच्यानंतर खरव निखरव हे याच्यापेक्षा जास्त संख्या पर्यंत आपल्या वर्गापर्यंत जो आहे जास्तीत जास्त लाख कोटी दशकोटी अब्जापर्यंत संख्या येतात मग आपल्या संख्या वाचायच्या म्हटल्यानंतर आपण समजा एखादी संख्या दिली तुम्हाला मी एक उदाहरणार्थ एक संख्या दिली तुम्हाला मी अशी एखादी संख्या दिली काय दिली एक संख्या दिली तुम्हाला मग आता ही संख्या दिली सर्वच मुलांनी एकक दशक शतक हजार हे पाठ केलेलं नसतं पाठ करत नाही मग आपल्याला त्या अगोदर पाठ करणं गरजेचं आहे काय करणं गरजेचं आहे पाठ करणं गरजेचं आहे त्या अगोदर कोणतीही संख्या 10 अंकी 12 अंकी 13 अंकी किंवा 14 अंकी एखादी खूप मोठी संख्या दिली असेल तर अगोदर काय करायचं त्या संख्येचे काही भाग पाडून घ्यायचे म्हणजे काही ग्रुप करायचा त्याचा ग्रुप कसा करायचा सुरुवातीच्या 1 2 3 सुरुवातीच्या 3 संख्या सोडल्यानंतर एक कॉमा द्यायचा इथे बरोबर आहे सुरुवातीच्या किती संख्या सोडायच्या 3 त्यानंतर येणाऱ्या पुढच्या जेवढ्या काही संख्या असतील त्या संख्या 2 2 च्या संख्येने 1 2 झाला की कॉमा देऊन टाकायचा 1 2 झाला की कॉमा देऊन टाकायचा असा कॉमा द्यायचा हे संख्या वाचण्याची एक पद्धतीच आहे सगळ्यांच्या लक्षात येईल सुरुवातीला किती संख्या सोडायच्या 1 2 3 सोडलं कॉमा द्यायचं त्यानंतर 2 संख्या त्यानंतर 2 संख्या त्यानंतर पुढे कितीही संख्या आल्या तर 2 2 संख्या झाल्या की कॉमा सुरू करायचा कॉमा टाकायचा आणि आता कॉमा का दिला कारण ही संख्या वाचत असताना कंप्लीट एवढी जी संख्या आहे तर 12 ही कंप्लीट 12 अब्ज असेल कोटी असेल दशकोटी असेल लाख असेल ही कंप्लीट 12 वाचायची इथं कंप्लीट किती वाचणार 34 इथं कंप्लीट किती वाचणार 36 मग नंतर या ठिकाणी वगैरे असं वाचणार इथपर्यंत कळालं सुरुवातीला किती संख्या सोडणार आपण 3 त्यानंतर मग 2 2 2 अशा संख्या सोडायच्या हे एक अगोदरच एक लक्षात घ्या संख्या किती संख्या दिली असेल किती अंकी संख्या दिली असेल तर सुरुवातीला 3 संख्या सोडायच्या त्यानंतर 2 2 संख्येचं ग्रुप पाडायचा आणि नंतर कंप्लीट वाचन करताना कंप्लीट त्या 2 संख्याच वाचल्या गेल्या पाहिजे त्याकरता आपल्याला अशा काही संख्या दिल्या असेल तर आपल्याला अगोदर काय करणं आहे एकक दशक शतक काय आहे ते एकदा आपल्याला समजून घ्यायचं ते पाठच करायचं ते पाठच झालं पाहिजे ते पाठ झाल्याशिवाय आपल्याला संख्या येणार नाही जसे या ठिकाणी उदाहरण म्हणून या ठिकाणी लिहितोय आता हा इथे करून घेतात इथे लिहितोय एकक हा दशक हजार 10,000 लक्ष इथपर्यंत संख्या आपल्याला आल्या तरी भरपूर झालं कंप्लीट काल तुम्हाला मी सांगितलं होतं की कंचे बाबू बेव पाठ ठेवायचं त्यानंतर अधिक वजा 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 अधिक वजा वजा हे काही नियम आहे ते पाठच ठेवायचे तसं या ठिकाणी एकच कसे 10,000 10,000 लक्ष कोटी
एवढे अब्ज, दश अब्ज, खरवणी खरव, हळदी जळती असं भरपूर आहे. लक्ष द्यायचंय. आपल्याला येत असलं तरी लक्ष द्यायचं. रिपिटेशन. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर मग या ठिकाणी जे आहे ते आपल्याला समजून घेणं गरजेचं. नेमकं म्हणजे एकक म्हणजे काय, दशक म्हणजे काय, शतक म्हणजे काय, हजार म्हणजे काय. मग एकक म्हटला की आपण एक, दशक म्हणलं दशक म्हणलं की 10 म्हटले मी. 10 म्हटल्यानंतर इथे एकक म्हटल्यानंतर किती संख्या आली? एक संख्या आली. लक्षात ठेवायचं. एक संख्या. 1 युनिट. 1 युनिट. एकच संख्या आली. दशक म्हटल्यानंतर किती संख्या आल्या? 2. ही एक संख्या आहे आणि ही एक संख्या आहे. हे 10 आहे. दशक म्हणजे 10 होतं. परंतु संख्या किती आल्या त्या ठिकाणी? 2 संख्या. लक्षात ठेवायचं. म्हणजे बघा 1 2 3 किती झाल्या? व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही वर्गात आहे. हजार झाली होती आहे ना? हो सर. आता किती म्हणू मग? 1000. काय झालं? एक एक संख्या वाढत चाललेली. आता लक्ष. आता दशलक्ष. म्हणजे लक्ष आहे ना? तुमचंही लक्ष हेही लक्ष आहे. मग लक्ष किती संख्या आल्या? किती संख्या आल्या लक्ष? माझ्याकडे लक्ष द्या. येणारे एखादी संख्या असेल त्या संख्येच्या पुढे कमीत कमी एखादी संख्या असेल. लक्ष म्हणलं की त्या संख्येच्या समोर 5 संख्या असतात. किती संख्या असतात? 5. एखाद्या संख्येला लक्ष लाख म्हणलं की 5 संख्या असतात. बघा इथे लक्ष घेतलं मी. 1 2 3 4 5. त्या एखादी संख्या बोलण्याकडे लक्ष ठेवा. कालही म्हटलं मी आपलं श्रवण हे लक्षपूर्वक असणं गरजेचं आहे. एखादी संख्या लक्ष संख्या जर विचारली 1 लक्ष 5 लक्ष तुम्हाला उदाहरण जर म्हटलं 5 लक्ष हे झाले का 5 लक्ष? म्हणजे 5 लाख झाले का? म्हणजे ह्या 5 संख्या समोर किती संख्या आली? 5. लक्ष ठेवा. म्हणजे कोणती एखादी संख्या आली असेल आणि तुम्हाला विचारलं असं की लक्ष ही संख्या सांगत असताना त्या संख्येच्या समोर किती अंक असतात किंवा किती संख्या असतात तो तुम्ही किती सांगणार? 5. 5 संख्येच्या समोर 5 खाली गेले. प्रत्येक वेळेस थोडी थोडी नियम बदलत चालतात. त्यामुळे लक्ष आपलं लक्ष देणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. आता या ठिकाणी दशलक्ष. आता हे झालं दश म्हणजे 10 आणि लक्ष म्हणजे प्रश्नातच उत्तर असतं. प्रश्नामध्येच उत्तर असतं. दश. या बघा इथे काय घेतलं आपण? एकक दशक. किती आहे? दशक. दश झालं. दशक दश 10. आता दशलक्ष. लक्ष म्हणजे किती आहे? आपल्याकडे लक्ष किती आहे? 5. बरोबर. म्हणजे याच्या समोर किती संख्या? लक्ष किती संख्या आहे? 5. लक्ष किती संख्या आहे? 5. आपला 5 संख्या आपल्या येतात का येतात ते बघू. लक्ष देणं गरजेचं आहे. आपण का चुकतो? आपण काय भाई दशलक्ष घेतलं. दश घेतलं 10. आता किती संख्या द्यायची आपल्याला? 5 द्यायची. बघूयात आपण. 1 2 3 4 5. आलं का बरोबर? हो सर. प्रश्नामध्येच उत्तर असते. मी तुम्हाला वाटतं दश म्हणजे एक पायरी चढली म्हणजे दुसऱ्या पायरीवरतून आपण जाऊ शकतो. एक लक्षात ठेवा.
एक पायरी चढली म्हणजे आपण दुसऱ्या पायरीवरून जाऊ शकतो. त्यामुळे काय पहिली पायरी एकदा समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात आलं. आता कोटी एक दशक शतक हजार दशक लक्ष कोटी आलं. कोटी आता पुन्हा इथं पुन्हा आलं दश. काय आलं दश. बघा दश बरोबर आहे. आता इथं कोटी वर्ष किती संख्या आल्या पुढे 1 2 3 4 5 6 7 आपण 7 संख्या मांडू बघू बरं. 1 2 3 4 5 6 7 आलं का बरोबर. लक्ष दिलं ना आपलं काय जमलं काय चाललंय का हे असं आहे. एखादं तरी पाय उतरते. मग आता अब्ज अब्ज बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी मी सुरुवातीला सांगितलं होतं की सुरुवात जी आहे संख्या आपल्याला वाचायची. संख्या वाचायची तर सुरुवातीला किती संख्या झाल्यानंतर हे द्यायचंय 3 संख्या झाल्यानंतर काय द्यायचंय कॉमा दिला. 1 2 3 कॉमा 1 त्याच्यानंतर किती 1 2 कॉमा 1 2 कॉमा 1 2 कॉमा म्हणजे दश अब्ज. म्हणजे या ठिकाणी एकक दशक शतक हजार दस हजार दश कोटी अब्ज बरोबर आहे. ह्या इथपर्यंत जर तुम्ही पाठ केलं तरी येणाऱ्या भविष्यामधील कोणत्याही संख्या आपला वाचता येतात. मग या ठिकाणी सर बसून आता आम्ही जे पाठ केलं सर. आता आम्ही संख्या तुम्ही काय करा सर आम्हाला एवढी मोठी एखादी संख्या द्या. एवढी मोठी समजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 अंकी एखादी संख्या द्या सर आम्हाला. आपण एखादी 11 अंकी संख्या घेऊ आपण आता 4 5 6 7 8 9 10 11 ठीक आहे. मग संख्या दिली 11 अंकी संख्या दिली म्हणजे आपण जवळपास दश अब्जापर्यंत आपण संख्या दिली. मग संख्या दिली कोणती एखादी संख्या आपल्याला दिवून झाल्यानंतर आपण काय करायचं सुरुवातीलाच काय करायचं संख्येचे काय पाडायचे गट पाडायचे ना. सुरुवातीला आपण किती संख्या झालं जे आहे 1 2 3 पहा त्याच्यानंतर 2 कॉमा. कॉमा दिल्यानंतर मग काय आता काय करायचं आपल्याला सर आम्हाला हे पाठ झाले. सर एकक दशक शतक हजार हजार दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज हे आम्हाला पाठ झाले सर. आता आम्ही संख्या वाचायची कशी चला पण संख्येत आपण आता एकूणची वाचायला लागतो काहीतरी 12 34 56 काय 78 काही 0 काही 1 आता वाचायची कशी सर. मग तुम्हाला मी सांगितलं की सुरुवातीचे 3 संख्या झाल्यानंतर कॉमा मांडायचा. त्यानंतर हे जे काही कंप्लीट 12 आहे 34 आहे 56 आहे 78 आहे ही संख्या आहे सेपरेट घेऊन सेपरेट वाचायची. हे 12 आहे सर. मला 12 म्हणजे मी तुम्ही काय करणार या 12 लोक येईपर्यंत म्हणजे इथपर्यंत या 2 लोक येईपर्यंत संख्या वाचत चालायचं. म्हणजे कसं एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दस कोटी अब्ज म्हणजे आधी पूर्ण सेपरेट वाचणार म्हणजे किती अब्ज झालं 12 पर्यंत आले म्हणजे 4 पर्यंत आले म्हणजे एकक दशक शतक हजार दशलक्ष कोटी दशकोटी. अरे 34 पर्यंत किती पर्यंत आले ना
एकच दशक किती कोटी पागल्यासारखं इथपर्यंत यायचं, ही संख्येपर्यंत यायचं, इथपर्यंत फक्त 6 पर्यंत येणार, इथं फक्त 8 पर्यंत येणार. तोंडात पाठ आहे म्हणून त्याला की कुठेही झुंबायचं. गाडीत बसलं म्हणजे गाडी चालली दिल्लीला, तुम्हाला उतरायचं अलीकडेच, तुम्ही दिल्लीला जाऊन बसणार का? गाडी चालली जालन्याला, तुम्हाला उतरायचं बदनापूरला, नाही गो गाडी जालन्याला चालली, मी जालन्याला जातो, नंतर बदनापूर, असं होईल का? आपलं जिथं स्टॉप आहे तिथं थांबा. ठीक आहे, मग इथं आपण ह्या 4 पर्यंत येणार म्हणजे किती कोटी म्हणते? 34 कोटी. बरोबर आहे. मग 6 पर्यंत यायचं आपल्याला एकच पण किती लक्ष? 56 लक्ष. आता इथपर्यंत 8 पर्यंत या, तुम्हाला येते म्हणून इथपर्यंत म्हणणं. हे वारंवार म्हणणं गरजेचं का आहे? कारण मला गड्या एकक दशक शतक हजार दशक लक्ष कोटी दशकोटी अब्ज दशाब्ज करवली करव हे मला पाठ झालं पाहिजे. आयुष्यभर माझ्या लक्षात राहील, त्यामध्ये म्हणणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी एकक दशक शतक किती हजार? 78,000. मग येतं माहिती आहे हे 0 से 0 से शे म्हणजे काय? 100. शे म्हणजे शेकडा. शे म्हणजे शतक. शे म्हणजे 100. शे म्हणजे शेकडा. शे म्हणजे शतक. आणि 0 शे किती शे? 100 किती आहे? 0. एकच दशक शतक 100 किती? तर 0 100 आहे ना. एकच दशक शतक. तुम्हाला जर मला याची स्थानिक किंमत द्या, तुम्ही जर 0 0 0 एकच दशक शतक याची स्थानिक किंमत तुम्हाला अशी मिळणार. एकच दशक शतक या 0 ची किंमत ही आहे. तर हा 0 आहे, याचे याचे एक झिरो या ठिकाणी तुम्ही घेऊन टाका. ठीक आहे. किती मग या ठिकाणी? 0 से 91. 91 ना? हो सर. 91. मग आपल्याला समजा हे पाठ झालं, तर अशा प्रकारच्या किती संख्या जर तुम्हाला मी दिल्या तर तुम्ही त्या संख्या अंकातही लिहू शकता आणि अक्षरातही लिहू शकता. मग हे पाठ करणार तुम्ही आता? हो सर. दिलेल्या संख्या तुम्ही अंकात दिलेल्या संख्या अक्षरात लिहिणार? हो सर. सर्व मुलं? हो सर. देऊ मग संख्या? हो सर. ओके, चला आता या ठिकाणी अनेक प्रकारचे तुम्हाला संख्या दिसतील. त्या संख्या तुम्हाला या ठिकाणी जर लिहून दाखवल्या तर मग अरे आमच्या रामवाडीचे पोरं आणि आमच्या रामवाडीच्या पोरी आपल्याला कशी सांभाळू शकतात. कारण काय? पैसा येणं आणि तो समजणं आणि तो किती आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे ना. कारण मी एकदा बाजारात गेलो होतो, तुम्हाला मग सांगतो ते उदाहरण. एक आजी होती, आघाडी आजी. मी मिरच्या घेतल्या, मिरच्या घेतल्या. त्या आजीला म्हटलं, आजी म्हणे मिरच्या काय किलो आहे? माझं लक्ष काय होतं, मला माहित होतं की मिरच्या मला असं वाटतं काहीतरी माझ्या अंदाजानुसार मिरच्या होत्या काही 90 रुपये किलो. मला घरची मंडळी म्हणे की 90 रुपये किलो मिरच्या आहेत. आजी मला, आजी मिरच्या काय किलो आहे? आजी म्हणे भाऊ तुम्हाला काय लागते, काय भाव लागते? मी 90 न द्या मला, 90 रुपये किलो ना. आजी म्हणे नाही भाऊ, मी 80 5 रुपये घेईन म्हणे. किती घेईन म्हणे? 80 आणि 5 किती रुपये झाले ते? 85 मोठे 90 मोठे. आणारी लोकांचा असं राहतोय
90 म्हणलं तर त्यांना कळलं नाही, पण 80 आणि 5 त्याला कुठेतरी सांगितलेलं असतं 80 रुपये घ्यायचे आणि बरं 5 रुपये पण घ्यायचे. अनाडी लोकांचं असं असतं, त्यामुळे संख्या आपल्याला कळाल्या पाहिजे, त्या वाचताही आल्या पाहिजे. चला तुम्हाला काही संख्या देतो, तुम्ही त्या लिहायच्या. बघूया किती मुलं अंकात आणि अक्षरात येतात. ज्यांनी ज्यांनी लवकरात लवकर समजा सुरुवातच काय करणार तुम्ही, अगोदर त्याचे काय करणार, 3-3चे टप्पे पाडणार आणि त्यानंतर दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या अक्षरामध्ये लिहून काढणार. ठीक आहे, लगेच 10 मिनिटांमध्ये.